नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। डोंबिवली के शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टरों और नर्सों से मारपीट का मामला, शिंदे गुट के नगर सेवक पर केस दर्ज करने की प्रक्रिया तेज। डोंबिवली स्थित केडीएमसी के शास्त्री नगर अस्पताल में ड्यूटी पर तैनात डॉक्टरों और नर्सों के साथ कथित मारपीट के मामले में शिंदे गुट के नगर सेवक रमेश मात्रे की मुश्किलें बढ़ती नजर आ रही है। घटना के बाद उनके और उनके सहयोगियों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की प्रक्रिया तेज कर दी गई है। जानकारी के अनुसार केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल ने पीड़ित डॉक्टरों और नर्सों को विष्णुनगर पुलिस थाने में नगर सेवक रमेश मात्रे और उनके सहयोगियों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज कराने के निर्देश दिए हैं। घटना के विरोध में अस्पताल के डॉक्टरों, नर्सों और कर्मचारियों ने स्पष्ट किया कि जब तक आरोपियों के खिलाफ मामला दर्ज नहीं होता तब तक वे काम बंद आंदोलन जारी रखेंगे। घटना को 24 घंटे से अधिक समय बीत जाने के बावजूद पुलिस की ओर से तत्काल कार्रवाई नहीं होने पर अस्पताल कर्मचारियों में नाराजगी और चिंता का माहौल है। इस पूरे घटनाक्रम से कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र में हलचल मच गई है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी है और आगे की कार्रवाई की जा रही है। सर, मी डॉक्टर सादिया पिंजारी, CMO शास्त्रीनगर हॉस्पिटल। मला अराउंड 7:15-8:30च्या दरम्यान माझ्या डॉक्टरांचा कॉल आलेला की अशी एक पेशंट आहे, म्हणजे ती प्रियांका उडमले ते पहिल्या खेपेची आहे आणि तिच्या सोनोग्राफीमध्ये बाळाला मेंदूला रक्तस्राव होत नाही आणि बाळाच्या गळ्यात 2 नाळ आहेत, तर आपल्याला सीझर लागणार आणि बाळाला कदाचित NICU लागेल। तर आपण इन्क्वायरी केलेली आमच्या NICUमध्ये, तर ते नव्हतं आणि मग ते डिसिजन घेतलेलं की त्यांना पेशंटला फर्दर हायर सेंटरला पाठवायचं। मग तेव्हा जसं सांगितलं ते रिलेटिव्स एकदम रागारागाने बोलू लागले असं तसं, आणि तेवढ्यात मग आय थिंक कोणीतरी अजून सगळे आलेले, ते मला तेवढं नाही डिटेल माहिती आहे आत्तापर्यंत, पण ते लोकल होते, आय थिंक लोकल कॉर्पोरेटर होते। त्यांनी म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टर आहेत, डॉक्टर वैभव, त्यांच्यावरती हात उचलला आहे, मारहाण केली असं मला व्हर्बली सांगितण्यात आलं आहे। आता आय एम व्हेरी अर्ली टू गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन, पण त्यांच्याबरोबर ऑन ड्युटी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होत्या, त्यांचा डॉक्टर सृष्टी, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की ते पण त्यांना पण थोडंसं हात वगैरे लागला आहे, धक्का दिला आहे। प्लस माझ्या 2 ऑन ड्युटी सिस्टर्स होत्या, एक इव्हनिंग करून ओव्हर देऊन घरी जात होती आणि एक नाईटवाली होती, त्या दोघींना पण धक्काबुक्की झाली आहे। प्लस त्या ऑन ड्युटी मावशी होत्या, ऑल फिमेल स्टाफ, त्यांना पण धक्का वगैरे लागला आहे त्याच्यातच असं झालं। गुन्हा दाखल करताय? येस, वी आर गोइंग टू डू दॅट। त्याच्यासाठीच मी त्यांचं सगळं रायटिंगमध्ये आता घेतलं एक्सप्लेनेशन काय झालेलं, आणि वी आर अबाउट टू डू दॅट। कंटिन्युअसली हा प्रकार होतोय, काय सांगा? ते डॉक्टर सुरक्षित नाही आहे। येस, त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठांना रायटिंगमध्ये पण दिलं आहे की आम्हाला इथे सेक्युरिटी पाहिजे, आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे कोणीही डॉक्टर मेंटली दे आर नॉट फीलिंग सेफ, सो नाव वी आर डिमांडिंग फॉर दॅट की आम्हाला सेक्युरिटी पाहिजे। आज आमच्याकडे जे आमचे शास्त्रीनगर हॉस्पिटल, त्याचबरोबर रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्सचे सर्व डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ एक डेलिगेशन घेऊन आले होते। त्याचबरोबर IMHचे आणि त्याचबरोबर इतर युनियनचे लोक आले होते। त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तिथे काल संध्याकाळी एक घटना घडली, ज्याच्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध आणि काही पॅरामेडिकल स्टाफ विरुद्ध मारहाण करण्यात आली। तर त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेली आहे आणि रीतसर जे काही योग्य न्यायिक प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया। त्यांनी FIR करावा त्याची मागणी केलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये थोडा सिक्युरिटी वाढवावे आणि इतरही गोष्टी जी यंत्रणा आहे ते थोडं आणखी बलकट करावे, त्याकरिताही KDMC प्रशासन पुढील पाऊल उचलतील। सर, आपण FIR करतोय त्यांच्याविरोधात? आता जे डॉक्टर्स आहेत ज्यांना मारहाण झाली आहे त्यांनी निवेदन दिलेलं आहे, तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांना आपण सांगून त्यांना FIR नोंदवायचं असेल तर ते पोलीस स्टेशन जाऊ शकतात आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस प्रशासनाशी कोऑर्डिनेट करून पुढची कारवाई करूया। त्यांनी 19 तास काम बंद केलेले, सध्या जे डेलिगेशन आला होता त्यांनी काम बंद पुकारलेलं आहे।
पाऊसची स्थिती असल्यामुळे आम्ही पण त्यांना विनंती केली की पुढची न्यायिक प्रक्रिया आम्ही करू, मात्र तुम्ही तुमचे कामावर जावा अशी प्रशासनामार्फत सर्व डॉक्टर्सना पण विनंती करण्यात आलेली आहे. थँक्यू सर. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।